धाम वर्षावास प्रचार दौऱ्यात चेकपारगाव व उंदीरगावात प्रबोधनाचा जागर। प्रतिकूल परिस्थितीतही उपासक उपासिकांचा उत्स्फूर्त सहभाग। बुद्ध विहारांना बालसंस्कार केंद्र बनविण्याचे आवाहन। ऑगस्ट 15 रोजी भारतीय बौद्ध महासभा तालुका गोंडपेपरी यांच्या विद्यमाने आयोजित धम्म वर्षावास प्रचार प्रसार दौऱ्याच्या दुसऱ्या आठवड्यात चेकपारगाव व उंदीरगाव येथे प्रबोधनात्मक विचारसत्रांचे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले। दोन्ही गावांतील बुद्ध विहारांमध्ये झालेल्या या कार्यक्रमांना उपासक उपासिका विद्यार्थी लहान मुले आणि तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। चेकपारगाव येथील लुंबिनी बुद्ध विहारात रात्री 7:30 ते 8:45 या वेळेत पहिले सत्र पार पडले। कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन तथागत गौतम बुद्ध व परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पार्पण तसेच सामूहिक बुद्ध वंदनेने झाली। माननीय प्रवीण रामटेके सर यांनी प्रास्ताविकातून धम्म वर्षावास प्रचार दौऱ्याचा उद्देश व धम्मप्रसाराचे महत्त्व स्पष्ट केले। प्रमुख मार्गदर्शक श्रीनिवास तावाडे सर यांनी बुद्ध धम्माचे मूलभूत तत्त्वज्ञान, बुद्धांचा इतिहास, भूगोल व शिक्षण याबाबत सखोल विवेचन केले। तसेच आजच्या सामाजिक परिस्थितीत बुद्ध धम्माची शिकवण किती महत्त्वाची आहे यावर प्रभावी मार्गदर्शन केले। अध्यक्षीय मनोगतात माननीय माणिकचंद उराडे यांनी संघटन बळकटीकरणासोबतच धम्माचा व्यापक प्रसार करण्याचे आवाहन केले। या कार्यक्रमाला हनुमंतू झाडे, मोरेश्वर दुर्गे, परमानंद इंदुरकर सर, राजकपूर भडके, तोशिविनाथ झाडे व अतुल कुकुडकर यांची प्रमुख उपस्थिती होती। सूत्रसंचालन आलोक खोब्रागडे सर यांनी केले तर विशाल कोमावार सर यांनी आभार मानले। यानंतर रात्री 9 ते 10:20 या वेळेत उर्वेला बुद्ध विहार उंदीरगाव येथे दुसरे सत्र पार पडले। दीपप्रज्वलन, पुष्पार्पण व बुद्ध वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली। अध्यक्ष माणिकचंद उराडे यांनी प्रास्ताविक केले। प्रमुख मार्गदर्शक प्रवीण रामटेके सर व राजूभाऊ झाडे यांनी बुद्ध धम्मातील विविध कथांचे प्रभावी कथाकथन करून उपस्थितांना मार्गदर्शन केले। विशेष म्हणजे कार्यक्रम सुरू असताना पावसाची रिमझिम सुरू होती, वीजपुरवठा खंडित झाला होता आणि कार्यक्रम मोकळ्या रस्त्यावर घेण्याची वेळ आली। मात्र या प्रतिकूल परिस्थितीची पर्वा न करता लहान मुले, विद्यार्थी तसेच उपासक उपासिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिस्तबद्ध आणि उत्साही प्रतिसाद दिला। दोन्ही सत्रांत बुद्ध धम्माची आजच्या काळातील उपयुक्तता, बुद्ध विहारांना बालसंस्कार केंद्राचे स्वरूप देणे, शिक्षणाचा प्रसार आणि सामाजिक संघटन बळकट करणे या विषयांवर विशेष भर देण्यात आला। केवळ धार्मिक कार्यक्रमांपुरते बुद्ध विहार मर्यादित न ठेवता भावी पिढीच्या वैचारिक व सामाजिक जडणघडणीचे केंद्र म्हणून त्यांचा विकास करण्याचे आवाहन करण्यात आले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल कोमावार सर यांनी केले तर परमानंद इंदोरकर सर यांनी आभार मानले। दोन्ही गावांतील अध्यक्ष, सचिव, कार्यकारिणी सदस्य, विद्यार्थी, तरुण वर्ग तसेच समस्त बौद्ध उपासक उपासिकांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले। राजकपूर भडके, IB7 न्यूज, चंद्रपूर, गडचिरोली।